आता या क्षणाची मोठी बातमी समोर येते। मी सर्वांची नावे घेणार। डॉक्टर तावरेने पोलिसांना ही धक्कादायक माहिती दिलेली आहे। डॉक्टर तावरेला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि यामध्ये मी सर्वांची नावे घेणार असल्याचं तावरेने सांगितलंय। त्यामुळे आता तावरे नेमकं कुणाची नावे घेणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट यामध्ये बदल करण्यात आला, फेरफार करण्यात आली असा आरोप अजय तावरे याच्यावर आहे। मात्र आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। मी सर्वांची नावे घेणार असल्याचं डॉक्टर अजय तावरेने यावेळेस पोलिसांना सांगितलंय। आणि याआधी रात्री ज्यावेळेस अपघात झाला त्यानंतर एका आमदाराचा फोन गेला होता अशी देखील माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। आणि यामध्ये आता अजय तावरे सुद्धा मी सर्वांची नावे घेणार असल्याचं सांगताय। त्यामुळे कुणाची नावे नेमकी समोर येतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर आपण पाहतोय डॉक्टर तावरे पोलिसांच्या ताब्यात आहे आणि यावेळेस अजय तावरेने पोलिसांना अतिशय धक्कादायक माहिती दिलेली आहे। मी सर्वांची नावे घेणार असल्याचं तावरेने सांगितलेलं आहे। आणि आपण पाहतोय अल्पवयीन आरोपीने पोर्शे गाडीने 2 जणांना धडक दिली आणि त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला। या प्रकरणी आता त्याच्या ब्लड रिपोर्ट मध्ये सुद्धा फेरफार करण्यात आलेला आहे। या प्रकरणी ससून रुग्णालयातील हे 2 डॉक्टर जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहेत। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, मी सर्वांची नावे घेणार असल्याचं अजय तावरे बोलतायत, सविस्तर माहिती या संदर्भात। नक्कीच धक्कादायक माहिती जी आहे ती आता समोर येते। ज्यावेळेस पुणे पोलिसांनी अजय तावरे यांना अटक केली तेव्हा त्यांनी सांगितलं की मी ज्या पद्धतीने आतमध्ये मला ज्या पद्धतीने अटक केली आहे, माझं नाव त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने मला कुणाचे फोन आले होते, काय आले होते याची नावं मी घेणार आहे आणि अशी धमकी जी आहे ती अजय तावरेंनी पोलिसांना दिलेली आहे। त्यामुळे आता पुणे पोलीस काय तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजय तावरे कुणाची नावं घेत आहेत तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजय तावरेंना फोन कोणी केला होता, तो लोकप्रतिनिधी कोण होता, कुणाच्या फोनवरून केला होता, अजून वरिष्ठ होता तो लोकप्रतिनिधी कोण होता, कुणाच्या फोनवरून केला होता, अजून वरिष्ठ कोण होते, त्यांचे फोन अजय तावरेंना आलेले होते। निश्चितच धन्यवाद सागर दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर डॉक्टर तावरेने आता पोलिसांना ही धक्कादायक माहिती दिलेली आहे। मी शांत बसणार नाही, सर्वांची नावे घेणार असल्याचं यावेळेस अजय तावरेने सांगितलेलं आहे। अजय तावरे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि यावेळेस ही अतिशय मोठी आणि धक्कादायक माहिती डॉक्टर अजय तावरेने पोलिसांना दिलेली आहे। त्यामुळे अजय तावरे नेमकं कुणाची नावे घेणार हे बघणं महत्त्वाचं असेल, कारण यामध्ये एक आमदार सुद्धा आहे असं सुद्धा कळतंय। एका आमदाराने फोन केलेला होता आणि ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार करण्यास सांगितलेलं होतं। ही माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे आणि त्यामुळे आता यावेळेस अजय तावरे कुणाची नावे घेणार हे बघणं महत्त्वाचं असेल। मला कुणाचा कॉल आला या संदर्भात सुद्धा मी सर्व काही सांगणार, मी शांत बसणार नाही असंच अजय तावरेने पोलिसांना सांगितलेलं आहे। त्यामुळे अजय तावरे आता नेमकं कुणाची नावे घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।